नमस्कार मंडळी, मी प्रवीण शंभरकर. तुम्ही पाहता खेड्यातील मुलगा. तर मंडळी, ग्रामीण भागातील शेतकऱ्यांचे जीवनमान उंचावण्यासाठी आणि त्यांना शाश्वत आर्थिक आधार मिळावा यासाठी नानाजी देशमुख कृषी संजीवनी या प्रकल्पाअंतर्गत विविध प्रकारच्या ज्या योजना आहेत त्या राबवण्यात येतात. याच योजनांपैकी एक महत्त्वाची योजना म्हणजे मधमाशी पालन योजना. ही योजना शेतकऱ्यांना पारंपरिक शेतीबरोबरच एक पर्यायी उत्पन्न स्रोत उपलब्ध करून देते. मधमाशी पालन केवळ आर्थिकदृष्ट्या फायदेशीरच ठरत नाही, तर पर्यावरणासाठीही अत्यंत उपयुक्त असते. या योजनेचा मुख्य उद्देश म्हणजे प्रकल्प क्षेत्रातील भूमिहीन व अल्पभूधारक शेतकऱ्यांना आणि वंचित घटकातील लाभार्थ्यांना मधमाशी पालन हा एक पूरक व्यवसाय म्हणून उभा करून देणे. यामुळे त्यांना अतिरिक्त उत्पन्न मिळते आणि त्यांच्या कुटुंबाच्या पोषण मूल्यामध्ये वाढ होते. मध हा एक पौष्टिक घटक असून ग्रामीण भागातील लोकांच्या आहारामध्ये त्याचा उपयोग होणे आरोग्यदृष्ट्या उपयुक्त ठरतो. या योजनेअंतर्गत लाभार्थ्याची निवड ग्राम कृषी संजीवनी समितीद्वारे केली जाते. निवड करताना काही विशिष्ट निकषांनुसार प्राधान्य दिले जाते. या योजनेत प्राधान्याने लाभ मिळणाऱ्या गटांमध्ये भूमिहीन व्यक्ती, अल्पभूधारक शेतकरी, अनुसूचित जाती जमातीतील नागरिक, महिला, अपंग व्यक्ती आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल गटातील शेतकरी याचा समावेश होतो. या योजनेसाठी अर्ज करता वेळेस काही डॉक्युमेंट्स लागतात, म्हणजे कागदपत्रे लागतात. यामध्ये आधार कार्ड, 7/12 उतारा किंवा भूमिहीन असल्याचे प्रमाणपत्र, बँक पासबुक, जात प्रमाणपत्र, दिव्यांग प्रमाणपत्र तसेच रेशीम विभागाशी संबंधित अन्य आवश्यक कागदपत्रांचा समावेश होतो. या योजनेअंतर्गत मधमाशी पालनासाठी लागणाऱ्या साहित्य खरेदीवरती शासनाकडून अनुदान दिले जाते. यामध्ये मधमाशीचे संच, पेट्या, मध काढणी यंत्र आणि फूड ग्रेड कंटेनर याचा समावेश होतो. शासनाकडून त्यासाठी 40 ते 50% अनुदान मिळते. जास्तीत जास्त 1,65,000 रुपयापर्यंतचे इतके अनुदान लाभार्थ्यांना मिळू शकते. हे जे अनुदान आहे ते लाभार्थ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा केले जाते. या योजनेचा लाभ घेण्यासाठी इच्छुक लाभार्थ्यांनी dbt.mahapokra.gov.in या अधिकृत संकेतस्थळावर जाऊन ऑनलाईन अर्ज भरायचा आहे. अर्ज करताना सर्व कागदपत्रांची सॉफ्ट कॉपी अपलोड करणे आवश्यक आहे. तुम्हाला अर्ज मोबाईलमधून करता येणार नाही. तुम्ही CSC सेंटरमध्ये जाऊन जे आहे तुम्ही अर्ज करा. त्यांना माहिती असते की अर्ज कशा प्रकारे करायचा आहे. ते अचूकपणे न चुकता जे आहे तुम्हाला अर्ज करून देणार आहेत. कारण आपण जर करायला गेलं तर आपल्या हाताने काही चुका होतात, तर अर्ज जो आहे आपला बाद होण्याची दाट शक्यता असते. म्हणून जे आहे CSC सेंटर तिथे जाऊन तुम्ही जे आहे तुम्ही अर्ज करू शकता. या योजनेबाबत अधिक माहिती हवी असल्यास तालुका कृषी अधिकारी, मंडळ कृषी अधिकारी, समूह सहाय्यक, कृषी सहाय्यक हे अधिकारी ते तुम्हाला अर्ज प्रक्रिया, पात्रता व इतर तपशिलांबाबत योग्य मार्गदर्शक देतील. मधमाशी पालन हा व्यवसाय केवळ उत्पन्न वाढवतो असे नाही, तर निसर्गाच्या चक्रामध्ये अतिशय महत्त्वाची भूमिका बजावतो. पराग सिंचनाच्या प्रक्रियेमुळे शेतीचे उत्पादनही वाढते. म्हणूनच ही जी योजना आहे ते केवळ शेतकऱ्यांसाठीच नव्हे, तर संपूर्ण पर्यावरणासाठी एक महत्त्वाचे पाऊल ठरते. तुम्ही किंवा तुमच्या ओळखीतील कोणी पात्र लाभार्थी असेल तर या योजनेबद्दल त्याला नक्की सांगा आणि हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका. ठीक आहे. तर मंडळी, हीच होती आजची माहिती. तर मंडळी, माहिती जर समजली असेल आणि जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करून माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर चला मंडळी, अशीच नवीन माहिती आणि योजनाबद्दल माहिती घेऊन भेटूया आपण उद्याला. जय हिंद, जय महाराष्ट्र.